कथा तुम्हारी सुलभ सरी नाना बर ही निरंतर दो ही न पुरे. हे दोन कान मला कमी पडतात कथा ऐकण्याला. कथा श्रवण करण्याची भूक इतकी वाढली खूप ऐकावं वाटतं. हे दोन कान नको होते, जास्त कान पाहिजे होते, जास्त ऐकायला असतं. मला 1000 कान दे, म्हणजे 1000 कानाचं श्रवणाचं सामर्थ्य दे याचा अर्थ असा. म्हणून तर गणपतीचे कान मोठे आहेत. गणपती बुद्धीची देवता आहेत. देवा तूच गणेशू सकलात्मके प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो धारी तुझे. म्हणजे ज्ञानोबाने वर्णन करतात, देवा तूच गणेशू सकलात्मके प्रकाश. सर्वांच्या मतीला बुद्धीला प्रकाश देणारा गणेश आहे. आणि त्या गणेशाचे कान आहेत सुपासारखे. सुपाचा उपयोग आपण काय करतो, कशा करता करतो. आता अलीकडच्या काळात सुपही सगळ्या मशनरी निघल्या. पुढच्या पिढीला अंदाज मुलाचे सुप म्हणजे काय तर ते सांगायचं. पूर्वीचा काळ कपडे भांडे ठेवळ लावायचे नव्हते. आता ठेवळ माहिती का, एखाद्या पोराला विचार ठेवळ काय लहान पोराला तर काय माहिती ठेवळ. आता ठेवळ लावायची फॅशन झाली. फाटक्या कपड्याची फॅशन आहे ना. एक पोरगा गोलगाल फाटकी पॅन्ट. मी त्याला बाबा चांगले कपडे नाही का, फाटके कसं काय, नाही फॅशन आहे म्हणजे फाटके पॅन्टची. फाटके पॅन्टची फॅशन, टाईट पॅन्टची फॅशन. एक दर्शना करता आला फक्त असंच म्हणतो कपडे सरण्यासारखं. त्याला सांगितलं आहे बाबा खाली वाग, तरी खाली नाही वागतायत. आणि का खाली वागतं की मागून फाटत म्हणजे. एवढी टाईट घालतो का त्या करता. नाही फॅशन आहेत. आता हे कोणती फॅशन आहे. एका माणसाने बायकोला साड्या घेतल्या 2-4 पडतोच गेला निघाला. मित्र भेटला हो चोरून चालल्या काय, नाही हो हे काय पावती म्हणले. मग तो पळत का चालला. म्हणलं घरी जायला तर उशीर झाला आणि तेवढ्या वेळा जर फॅशन बदलली तर पैसे जरी वाया. सूप या विषयावर मी बोलत होतो. सूप काय करायचं, त्या सुपामध्ये आपण केर मिश्रित धान्य टाकायचं. धान्यामध्ये कचरा असेल तर तो कचरा धान्यापासून वेगळा करण्याचं काम सूप करीत होतं. सुपाद्वारे ते करता येत होतं. मी आजच्या काळातलं सांगत नाही, मशनरी निघल्या. अजूनही नाही खेळामध्ये सुपाचा वापर केला जातो. सार आणि असार वेगळं करण्याचं सामर्थ्य सुपामध्ये असतं. तसं सार आणि असार वेगळं करून आसाराचा त्याग करून सार ग्रहण करण्याचं सामर्थ्य ज्या श्रवणेंद्रियांमध्ये आहे त्याला शूर्पकर्ण असं म्हणतात. ज्या कानामध्ये आहे सार असार श्रवण करीत असताना इतका फरक आहे. एक सत्संगी होता, पण मी सांगतो. तिथे एका मूर्तीच्या कानामध्ये सुतळी घातली. तिकडून घातली तिथून बाहेर म्हणजे 5 झाली मूर्ती. दुसऱ्या मूर्तीच्या कानात सुतळी घातली, ते पूर्ण सुतळी पोटात जाऊन बसली म्हणजे ही 5 झाली. जे श्रवण केलं ते श्रवण आत्मसात करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि केलेलं श्रवण आत्मसात करणं हीच जीवनामध्ये असणारी खरी श्रवण भक्ती. नाही तर नवी कुंकणी सोडणारे जिकडून तिकडे गेले वारे. आणि म्हणून गणपतीचे मोठे कान आहे याचा श्रवण व्यापक आहे. श्रवण ही भक्ती आहे.
ज्ञानोबाने सांगितलं एवढे ते लोक लावेले द्वारी. तुम्ही तिकडे गप्पा मारू लागले, आम्हाला लागतं नाही इथं. काय नाव अविनाश विनायक बनकर, जन्मतारीख 9 ऑक्टोबर 1981, कितवा 7 का 9/10 9/10. 1981. ॲड्रेस हा, वळण तालुका राहुरी. हां, मोबाईल नंबर होतमाल करायचा का? 94 94 94 20 हां 94 हां 77 हां. 45. सकाळी नाश्ता झाला, हो. सही करा. करून घ्या नाव साहेब. अजून बस, बसा, तुम्ही बसा.